तिकडे बार्शीमध्ये बाळेश्वर नाक्यावर विघ्नहर्ता मोबाईल शॉपीमध्ये कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय आणि या व्यक्तीच्या मुसक्या आता पोलिसांनी आवळल्यात। आदित्य उर्फ बबलू कसबे असं आरोपी तरुणाचं नाव आहे। भरदिवसा दुकानामधील काचा फोडणं, व्यापाऱ्याला धमकावणं आणि कोयत्यानं मारण्याची धमकी देत परिसरामध्ये भीती पसरवणं अशी कलमं लावून त्याच्या विरोधात गुन्हाही नोंद करण्यात आलाय। तसंच आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याच्याकडून माफी देखील मागून घेण्यात आली आहे। बार्शीत कोणीही दहशत माचवण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही असा इशाराच पोलिसांच्या वतीने देण्यात आलाय। आले इथून पुढे कोणी करू बी नका। जे कायद्याचं असेल ते काय पालन करा तुम्ही। झाले एवढे चुका आता मला माफ करा, कोणी करायला येणार चुकी एवढी। बार्शी शहरामध्ये आज बाळेश्वर नाका येथे कल्याण राजेंद्र म्हेत्रे यांच्या मोबाईलच्या दुकानामध्ये एक इसम आला आणि त्यानं कोयत्यानं मोडतोड केली, काचा फोडल्या आणि नुकसान केलं। त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 998/2025 आर्म्स ॲक्ट आणि धमकी देणे, शिवीगाळ करणे अशा वेगवेगळ्या कलमांवर गुन्हा दाखल आहे। आमच्या डीबी पथकातील टीमनं सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।